हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ द DNA. ओके. ओके, तर फर्स्ट बघूया स्ट्रक्चर, बघूया डीएनएचं. डीएनएचं सगळ्यात पहिलं फुल फॉर्म काय आहे? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. आणि डबल हेलिक्स आहे. डबल हेलिक्स म्हणजे 2 स्ट्रँड आहेत. ओके. तर 2 स्ट्रँड आहेत आणि 2 स्ट्रँड जे काय आहेत ट्विस्टेड आहेत. ओके. तर त्याचे फीचर बघूया. फर्स्ट आहे डबल हेलिक्स. डबल हेलिक्स म्हणजे काय की 2 स्ट्रँड आहेत. ओके. हे फर्स्ट आणि हे सेकंड. तर 2 स्ट्रँड आहेत आणि लॅडरसारखं आहे ते. ओके. नेक्स्ट काय न्यूक्लियोटाईड. ओके. तर डीएनएमध्ये काय, डीएनए कशापासून बनतो? तर डीएनए न्यूक्लियोटाईडपासून बनतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं फॉस्फेट ग्रुप आहे. सेकंड डीऑक्सीरायबोज शुगर आहे. आणि नेक्स्ट काय आहे? नायट्रोजनस बेस. ओके. तर फर्स्ट काय फॉस्फरस ग्रुप आहे. सेकंड शुगर आहे. आणि थर्ड काय आहे? नायट्रोजनस बेसेस आहे. तर ह्याच्यापासून डीएनए बनतो. ओके. तर नायट्रोजन बेस म्हणजे काय आहे की नायट्रोजन बेसमध्ये काय ॲडेनिन आहे, सेकंड थायमिन आहे, थर्ड सायटोसिन आहे आणि फोर्थ काय आहे? ग्वानिन आहे. ओके. आणि ते जे आहेत तर ते काय पेअरमध्ये आहेत. ओके. पेअरमध्ये फॉर एक्झाम्पल ॲडेनिन कशाला पेअर करतं? टीला करतं. टी म्हणजे काय? थायमिन आहे. आणि नेक्स्ट सायटोसिन जे बॉन्ड आहे. ओके. सायटोसिन जे बॉन्ड आहे ते ग्वानिनला पेअर करतं. ओके. आणि हे जे बॉन्ड आहे, ओके, तर ह्यामध्ये एक बॉन्ड आहे तर त्याचं नाव काय? हायड्रोजन बॉन्ड. ओके. तर हे लक्षात ठेवायचं की ॲडेनिन अँड थायमिन ह्याच्यामध्ये एक पेअर आहे. तर पेअरमध्ये जे बॉन्ड आहे तर त्याचं नाव काय आहे? हायड्रोजन बॉन्डपासून बनलेलं आहे. ओके. तर नेक्स्ट काय? शुगर अँड फॉस्फेट बॅकबोन. ओके. म्हणजे डीएनए जे कशापासून बनतो आताच आपण बघितलेलं आहे की फॉस्फेट ग्रुप एक आहे, नायट्रोजन बेसेस आहे आणि थर्ड काय आहे? शुगरपासून डीएनए बनतो. ओके. द साईड ऑफ द डीएनए द लॅडर आर मेड अप ऑफ द अल्टर द शुगर. ओके. तर शुगरलाच इथं सगळ्यात पहिले जे शुगर जे आहे ना, एक तर आर एन एमध्ये पण प्रेझेंट आहे आणि डी एन एमध्ये पण प्रेझेंट आहे. तर डी एन एमध्ये जे शुगर जे आहे डीऑक्सीरायबोज आहे. ओके. तर हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यापासून पण खूप सारे MCQ येतात. तर हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि ते जे कनेक्टेड बाय द कोव्हॅलंट बॉन्ड. ओके. तर शुगरमध्ये आणि फॉस्फेटमध्ये काय आहे? एक कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके. तर नेक्स्ट बघूया आपण अँटी पॅरलल स्ट्रँड. ओके. तर अँटी पॅरलल म्हणजे काय? 2 स्ट्रँड आहे आणि 2 स्ट्रँडमध्ये काय आहे? अँटी पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इथं 5 प्राईम अँड 3 प्राईम. ओके. तर हे आहे. तर आणि फॉर एक्झाम्पल आता इथं वरती जर 3 प्राईम असेल तर इथं काय असणार? 3 प्राईम असणार. म्हणजे काय आहे? ती अँटी पॅरलल स्ट्रँड आहे. ओके. तर त्याच्यापासून डीएनए बनतो. नेक्स्ट आहे बेस पेअरिंग. ओके. तर आताच आपण बघितलेलं आहे की नायट्रोजन बेस आहे. ओके. तर नायट्रोजन बेसमध्ये काय आहे की ॲडेनिन. ओके. तर ॲडेनिन कशाला कनेक्ट होतं? कनेक्ट म्हणजे पेअर करतं, थायमिनला करतं. आणि सायटोसिन कशाला पेअर करतं? ग्वानिनला करतं. ओके. आणि हा जो बॉन्ड आहे तर त्याला काय म्हणतात? हायड्रोजन बॉन्ड असे म्हणतात. ओके. तर डीएनएचं फंक्शन काय आहे की सगळ्यात पहिले डीएनए जे आहे ना, डीएनएमध्ये काय जेनेटिक इन्फॉर्मेशन काय केलं जातं? जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी केलं जातं. म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये काय केलं जातं? इन्फॉर्मेशन कॅरी केलं जातं. कशामध्ये? हे डीएनएमध्ये केलं जातं. ओके. तर फर्स्ट काय फंक्शन बघूया आपण. जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोरेज. ओके. तर आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके. तर आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स कशामध्ये आहेत? पॅरेंटमध्ये आहेत. म्हणजे पॅरेंट ऑफ स्प्रिंगमध्ये जे 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 काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर डीएनएमध्ये काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. ओके. डीएनएमध्ये काय जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर हे डीएनएमध्ये केलं जातं. ओके. डीएनए काय जेनेटिक मटेरियल आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलेलं न्यूक्लियोटाईड बेस. ह्याच्यामध्ये ॲडेनिन आहे, थायमिन आहे, सायटोसिन आहे आणि ग्वानिन आहे. तर हे कशामध्ये आहे? डीएनएमध्ये आहे. ओके. त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे एन्कोड कशामध्ये केलेलं आहे? डीएनएमध्ये केलेलं आहे. तर नेक्स्ट बघूया आपण रेप्लिकेशन. ओके. तर सेल डिव्हिजन. ओके. तर सेल डिव्हिजन म्हणजे काय? एका सेलपासून डिव्हिजन होणे. ओके. एक सेल आहे त्याच्यामधून डिवाइड व्हायला लागले तर त्याला काय म्हणतात? सेल डिव्हिजन असे म्हणतात. आणि म्हणजे डीएनएचं पण काय होतं? रेप्लिकेट होतं. ओके. म्हणजे डीएनएपासून काय बनतं? डीएनएपासून RNA बनतं.
ओके, तर त्याला काय म्हणतात, रेप्लिकेशन असे म्हणतात. ओके, तर DNA काय एक जेनेटिक मटेरियल आहे आणि नेक्स्ट जनरेशनमध्ये काय होणार, इन्फॉर्मेशन काय होणार, ट्रान्समिट होणार. ओके, तर त्याला म्हणतात जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे DNA. ओके, नेक्स्ट बघूया आपण. ओके, तर आत्ताच आपण बघितलेलं आहे DNAचा फुल फॉर्म काय आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, आणि त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. नेक्स्ट आहे प्रोटीन सिंथेसिस. ओके, तर तर DNA प्रोव्हाइड द ब्लू प्रिंट फॉर द बिल्डिंग प्रोटीन थ्रू द टू मेन प्रोसेस, द ट्रान्स्क्रिप्शन अँड द ट्रान्सलेशन. ओके, द DNA डेडिकेटेड टू द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. ओके, तर मोस्ट इम्पॉर्टंट इथं काय आहे की DNA पासून काय बनतं, RNA बनतं. ओके, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणतात. ओके, तर हे लक्षात ठेवायचं, DNA पासून RNA बनवणे ह्याला काय म्हणतात, ट्रान्स्क्रिप्शन. आणि RNA पासून प्रोटीन सिंथेसिस होतं, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सलेशन असे म्हणतात. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याकडून खूप सारे MCQ वगैरे येतात इथं. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय. ओके, तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, DNA पासून RNA बनणे. ओके, द सिक्वेन्स ऑफ द DNA इज कॉपीड इन टू द mRNA. ओके, तर त्याला काय म्हणतात, ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणतात. म्हणजे DNA पासून RNA. तर RNA मध्ये पण टाईप्स आहेत. ओके, तर RNA मध्ये 3 टाईप्स आहेत. एक तर mRNA आहे, tRNA आहे आणि mRNA म्हणजे मॅसेंजर RNA आहे, tRNA आहे आणि rRNA. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. RNA मध्ये किती 3 टाईप्स आहेत. DNA पासून RNA बनवणे ह्याला काय म्हणतात, ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणतात. आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय आहे, RNA पासून प्रोटीन सिंथेसिस होणे, तर त्याला काय म्हणतात, ट्रान्सलेशन असे म्हणतात. ओके, द mRNA इज ट्रान्सफर बाय द रायबोसोम्स टू फॉर्म द प्रोटीन विथ द हेल्प ऑफ द tRNA. ओके, तर याचं फंक्शन काय ट्रान्सलेशनमध्ये, RNA टू प्रोटीन सिंथेसिस ह्याला म्हणतात ट्रान्सलेशन असे म्हणतात. तर नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ द जीन एक्सप्रेशन. द DNA रेग्युलेट विथ द जीन आर द एक्सप्रेस विन द कंट्रोल विथ द स्पेसिफिक प्रोटीन आर प्रोड्यूस इन द सेल, इन्फ्लुएन्स ऑफ द सेल फंक्शन अँड आयडेंटिटी. ओके, तर सेलला जे रेग्युलेट केलं जातं, ओके, म्हणजे DNAचं काय केलं जातं, रेप्लिकेशन होतं. तर रेप्लिकेशन बनवून काय होतं, RNA बनते. ओके, तर हे जे आहेत हे दोन्ही पण जेनेटिक इन्फॉर्मेशनच आहे. तर आता आपण बघतो DNA. ओके, तर DNAचं फंक्शन काय, जीन एक्सप्रेशन रेग्युलेट करणं. तर हेही काम कुणाचं आहे, DNAचं आहे. एक इमेज बघूया आपण. ओके, तर ह्या इमेजमध्ये बघूया आपण. तर सगळ्यात पहिलं काय, 5 प्राईम आहे आणि इथं काय 3 प्राईम आहे. इथं 3 प्राईम आहे आणि इथं काय आहे, 5 प्राईम आहे. बघा, इथं ॲडेनिन आहे आणि इथं थायमिन आहे. म्हणजे इथं काय एक बॉन्ड आहे. ह्या बॉन्डचं नाव काय, हायड्रोजन बॉन्ड आहे. नेक्स्ट काय आहे, इथं सायटोसिन आहे, इथं ग्वानिन आहे. ओके, इथं ग्वानिन आहे, इथं सायटोसिन आहे. तर ते पेअरमध्ये असतं ते. ओके, तर हे नायट्रोजन बेस आहे. ओके, नायट्रोजन बेस 4 आहेत. एक तर ॲडेनिन आहे, ग्वानिन आहे, थायमिन आहे, सायटोसिन. दीज आर पार्ट ऑफ द नायट्रोजन बेसिस आहे. ओके, आणि शुगर अँड द फॉस्फेट बॅकबोन. ओके, तर हे जे स्ट्रक्चर जे आहे, ओके, तर DNA कशापासून बनते, एक तर शुगरपासून, नेक्स्ट फॉस्फेटपासून आणि नेक्स्ट काय, नायट्रोजन बेसपासून DNA हे बनतं. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, मेजर ग्रूव आहे आणि नेक्स्ट काय, मायनर ग्रूव. मेजर ग्रूव म्हणजे हा जो मोठा भाग आहे, ओके, लार्ज पार्ट आहे, त्याला म्हणतात मेजर ग्रूव असे म्हणतात. आणि स्मॉल पोर्शनला काय म्हणतात, मायनर ग्रूव असे म्हणतात. ओके, तर हे लॅडर लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, हे सारे नायट्रोजन बेसिस आहे आणि ते सारे काय आहेत, पेअरमध्ये आहेत. ओके, ओके, तर आपण फंक्शन बघतोय. तर म्युटेशन अँड द इव्होल्युशन. ओके, तर म्युटेशन आणि इव्होल्युशन कशामध्ये, तर DNA केलं जातं. ओके, DNAचं काम काय, की कुठं म्युटेशन वगैरे झालं तर हे DNAमध्ये होतं आहे. ओके, नेक्स्ट काय, इनहेरिटन्स. ओके, तर इनहेरिटन्स म्हणजे काय आहे, की पॅरेंट टू ऑफस्प्रिंगमध्ये जे जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केलं जातं, तर ते DNAमुळं होतं. ओके, तर हे लक्षात ठेवायचं, की हेरिडिटरी इन्फॉर्मेशन आहे पॅरेंट टू ऑफस्प्रिंगमध्ये DNAमुळं होतं हे. ओके, तर कारण DNAमध्ये काय केलं जातं, जेनेटिक इन्फॉर्मेशन काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. सो थँक्यू, आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.